नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. नायर मेडिकल कॉलेजमध्ये लैंगिक छळ होत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. एफआयआर दाखल करणाऱ्या मुलीशी पोलीस अधिकारी वाईट भाषेत बोलल्याची तक्रार आहे, असं देशपांडेंचं म्हणणं आहे. दोषी व्यक्तीला कॉलेजच्या आवारातच राहण्यासाठी घर दिलं, असं संदीप देशपांडेंनी म्हटलेलं आहे. पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. जे कोण दोघं तिघं लोक आहेत ते धमकी देतात, जर आमच्याबद्दल तुम्ही तक्रार केली अशा पद्धतीची तर आम्ही तुमच्यावर अॅट्रॉसिटी टाकू, तुम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत खेचू, तुम्हाला आतमध्ये जेलमध्ये टाकू. त्यातली एक विद्यार्थिनी, मी मुद्दाम नाव नाही घेणार कारण नाव मला घ्यायचं नाहीये, पण ती जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर करायला गेली तेव्हा जनरली असं असतं की अशा पद्धतीच्या तक्रारी जेव्हा एखादी महिला करायला जाते किंवा एखादी मुलगी करायला जाते तेव्हा संवेदनशीलपणे ते प्रकरण हाताळलं गेलं पाहिजे. फक्त आणि फक्त महिला अधिकारी उपस्थित राहून त्यांनी त्याचा जबाब घेतला पाहिजे. पण तिथे एक पुरुष पोलीस अधिकारी जाणीवपूर्वक उपस्थित केला गेला त्या महिला अधिकाऱ्याबरोबर आणि तो अत्यंत वाईट भाषेत त्या मुलींशी बोलला. अशा पद्धतीची तक्रार त्या मुली आमच्याकडे करत होत्या. पॉश कमिटी जी असते त्या कमिटीकडे एक जण दोषी सापडला. दोषी सापडल्यानंतर त्याला सस्पेंड केलं. सस्पेंड केल्यानंतर सुद्धा त्याला कॉलेजच्या प्रिमायसेसच्या बाहेर ठेवलं गेलं नाही. उलट महानगरपालिका प्रशासनाने स्वतःच्या अधिकारामध्ये नायरच्या महाविद्यालयाच्या प्रिमायसेसमध्ये त्याला क्वार्टर्स देऊ केली. काय म्हणून की नाही, आम्ही मानवतावादी दृष्टिकोन ठेवलाय. अरे, जो विद्यार्थिनींची सेक्शुअल हॅरसमेंट करतो त्याच्याबद्दल कसला मानवतावादी दृष्टिकोन ठेवते महापालिका प्रशासन?